छत्रपति शिवाजी महाराज के 328वां जन्म उत्सव पर मीरा भाईंदर के महानगर पालिका द्वारा उत्तन के जंजीरें धारावी किले में मनाया गया। छत्रपति शिवाजी महाराज के जन्म उत्सव पर महापौर डिंपल मेहता ने कुछ अपने शब्द बयान किए, आइए देखते हैं। शहराच्या महापौर माननीय श्री डिंपल मेहता मॅडम इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराज की धारावी माता की जय भवानी, जय भवानी। वीर चिमाजी अप्पाजी विजय हो। आज या ठिकाणी आपण विजय उत्सव साजरा करताना मंचावर उपस्थित उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील जी, आपला स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन हसमुख गेहलोत जी, उपस्थित इकडूनच्या स्थानिक नगरसेविका शर्मिलाजी आणि क्रीडाजी, उपस्थित या जंजिरा किल्ल्याच्या जे संवर्धन करत आहे असा आपल्या मयूरजी, त्यांची पूर्ण टीम आणि उपस्थित सर्व शिक्षिका, विद्यार्थीगण, सर्व सन्माननीय गणमान्य नगरसेवक, नगरसेविका, सर्व उपस्थित या धारावी मातेच्या सर्व पाहुणे आणि सर्व नागरिक। मी सर्वप्रथम आज चिमाजी अप्पा यांच्या आज जे महोत्सव, विजय महोत्सव आहे त्याच्या 288वा जे महोत्सव आहे ते महोत्सवाच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत आहे, अभिनंदन करत आहे। सर्वांनी आपल्या आपला मत मांडलेला आहे आणि ध्रुवकिशोरने ते सर्व जे इतिहास आहे इकडूनचा ते इतिहास पण आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगितलेला आहे। आणि आपल्या वीर चिमाजी अप्पांनी 8 वेळा प्रयत्न केल्या होत्या या किल्ल्याला जिंकण्यासाठी, परंतु 9व्या वेळा हा जे प्रयत्न केला आणि ते विजय झाले आणि मराठा साम्राज्याने हे ताब्यात घेतला। तर खूपच आनंद आहे मला आठवण येत होती या ठिकाणी येताना की 2017ला ज्यावेळी मी महापौर होती त्यावेळी आपले कमिशनर गीते साहेब होत्या आणि त्यावेळी आम्ही या ठिकाणी व्हिजिट केल्या होत्या आणि व्हिजिट केल्यामध्ये बरेच ठिकाणी आपण बघितले। आता तर ते खूपच छान दिसत आहे, खूपच काम झालेलं आहे, ते पाठपुरावा केला आहे। ते आपले समितीचे जे इकडूनचे मयूरजी आणि त्यांची पूर्ण टीम आहे, श्रेय सावंतजी आणि यांची पूर्ण टीम आहे, त्यांनी ते संवर्धन केला, संरक्षण केला आणि या ठिकाणी आपला हा किल्ला पोहोचलेला आहे। तर मला खूपच आनंद आहे। आज या ठिकाणी सर्वांनी आपले मत मांडले। मयूरजीने सांगितलं आता की आम्हाला अजून पण चांगला या ठिकाणी आणि आज जे या ठिकाणी आलेले आहे त्यांचे अजून लोक या ठिकाणी आल्या पाहिजे, नक्कीच आल्या पाहिजे। कारण की आपला शिवाजी जयंतीच्या निमित्ताने आपल्या घोडबंदर किल्ल्याला आपण एक कार्यक्रम या ठिकाणी केल्या होत्या, त्या आपण खूपच आनंदमय आणि खूपच मोठा कार्यक्रम आपला जे येणारा वर्ष आहे त्या या ठिकाणी पण आपण तेवढाच कार्यक्रम मोठा करायला पाहिजे। तर लोकांना आपल्याला कळवायला पाहिजे की आपला 2 वारसा आहे या मीरा भाईंदर महानगर पालिकाच्या, 2 वारसा आहे। एक वारसा आहे ते आपला घोडबंदरच्या किल्ल्या आणि दुसरा वारसा आहे जंजिरा धारावी किल्ला। हे 2 वारसा आपल्याला त्यांच्या संरक्षण केला पाहिजे, त्याच्या सर्वांना लोकांना नागरिकांना कळवायला पाहिजे की आपला वारसा आहे ते त्यांचा इतिहास, आपली जे पिढी आहे ते इकडे विद्यार्थी बसलेले आहे ते पिढीपर्यंत आपल्याला पोचवायला पाहिजे। कारण हे लोकांना आपण पोचवले तर सर्व विद्यार्थीमध्ये ते पुढील पिढी जी आपली आहे ते सर्वमध्ये पोचतील आणि या वारसाचं संरक्षण करतील। तर परत एकदा मी सर्वांना या ठिकाणी विजय महोत्सवची खूप खूप शुभेच्छा देत आहे आणि सर्वांना असंच म्हणत आहे
की या जे उत्सव झालाय खूपच चांगल्या प्रकाराने उत्सव झाला. धारावी माताच्या आम्ही सर्वांनी मिळून आरती केली. त्यानंतर ते पालखी इकडे आल्या आणि सर्व इकडे जे नगरसेवक आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि या ठिकाणी ते सुंदर कलाकार या ठिकाणी आलेले आहे. सर्व कलाकाराची पण मी सुद्धा अभिनंदन करते. सर्व कलाकारांच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा देत आहे. आणि आज अजून मला कार्यक्रमाला जायचं आहे तर मी आता निघणार, कारण ते गाणं सुरू केलं आपण. परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा जोरदार डायल झाला पाहिजे, कारण आपल्या शहराचे उपमहापौर ध्रुवकिशोर पाटीलजी यांनी जे मार्गदर्शन केलं ते खरंच खूप मोलाचं होतं. या शहराला लाभलेला हा किल्ला आणि या किल्ल्याचं महत्व आणि या किल्ला जतन करणाऱ्या समितीचं कौतुक एका मान्यवरांनी ह्या पद्धतीनं करणं हीच खरी काळाची गरज आहे. आणि त्यांनी दिलेला शब्द नक्कीच ते पूर्णत्वात नेतील याची आम्हालाही खात्री आहे. एकदा खूप खूप आभार सर तुमचे. मी विनंती करतो आमच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हसमुख गेहलोतजी, आपण 2 शब्द आपणही मार्गदर्शन करावं. फक्त 2 शब्द आणि फक्त 2 शब्दांमध्ये पूर्ण करणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना मानाचा मुजरा देऊ. आजच्या जंजिरा किल्ला 228 विजय उत्सव निमित्त उपस्थित शहरांचे लाडके महापौर मॅडम डिंपल मेहताजी, उपमहापौर साहेब ध्रुवकिशोर पाटील साहेब व स्थानिक नगरसेविका आणि माझी ताई शर्मिला ताई आणि इतर आपले महापालिकेचे नगरसेवक आणि नगरसेविका व खास करून उपस्थित इथे आजच्या तारखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती कोण कोण आहेत अजून, संभाजी महाराज आणि चिमाजी, प्रत्येकाला नमन करून या आजच्या दिवशी प्रत्येकानं फक्त एकच गोष्टी सांगू इच्छितो आणि मला सांगितलेले फक्त 2 शब्द बोला. 2 शब्दामध्ये एवढंच आहे, ही जी जतन समिती आहे त्याचे जे अध्यक्ष सावंत भाऊ, माझे मित्र ठाकूर भाऊ आणि आम्हाला कधी कधी मार्गदर्शन करणारे सचिव असे सुवर्ण साहेब, कुठे आहेत ते दिसत नाहीत, आहेत का? प्रत्येकाने एवढं सांगू इच्छितो, माझ्या टी शर्टचं पाठीमागे लिहिलेलं काहीतरी ते हिंदीत लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. हा, माझी संस्कृती ही माझी जबाबदारी आहे. हे करण्यासाठी हे आपण विजय उत्सव साजरा करतात. आपण आता जे ध्रुवकिशोर पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्ही शिल्लेदार आहेत, मावळे आहेत आणि खरंच तुम्ही शिल्लेदार आणि मावळे यासाठी आहे की भविष्य येणारा हा काळ परत या साजरा कसं मोठ्या प्रमाणे करू आणि जी आपली संस्कृती आहे ह्याला जपून कशी ठेवू हे आता आपल्या हातात आहे. नक्कीच चला, धन्यवाद मनापासून. इथे येऊन जे आम्हाला मान सन्मान दिलं या समितीचा आम्ही धन्यवाद करतो आणि खास करून महापालिकेचे जे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, ज्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सहभागी दिलं त्यांनाही मनापासून आम्ही धन्यवाद देतो. आणि इथे बोलून जे आम्हाला मार्गदर्शन आणि जे काय बोलतात शुभकामना आहेत आणि जेवढं स्वागत केलं त्या मनापासून आम्ही सगळे तुमचं आभारी आहोत. आणि भविष्यात काय लागलं आमच्या वतीने या कार्यक्रमासाठी किंवा या विषयासाठी आम्ही काय निमित्त झालो तर आम्ही धन्य होणार हे मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.